बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या 30 एप्रिलच्या भागामध्ये दांगट कुटुंबीयही मुलगी बघायला पोहोचलेलं असतं आणि अवनीला बघायला इकडे विवानही आलेला असतो. तर होतं असं की दांगट कुटुंबियांबद्दल आता राजा इतकं भरभरून बोलतो, यशाबद्दलही सगळी खोटी माहिती मुलीच्याकडच्यांना देतो. पण शेवटी यशा आपल्या स्वभावाची भुरळ त्या मुलीवरती पाडतोच. मुलीने जे बटाटे वडे केलेले असतात ना सगळ्यांसाठी, ते खाताक्षणी आता यशोदा स्वतः तिला स्वयंपाकघरात घेऊन जातो आणि बटाटे वडे नक्की कसे बनवतात ते सगळ्यांसमोर शिकवतो. त्याच वेळेस प्रज्ञाला त्याची भुरळ पडते. हा किती समजूतदार आहे ते तिच्या लक्षात येतं. म्हणजे आता यशोदाचं लग्न जुळण्याचा ग्रीन सिग्नल राजाला मिळाला आहे खरा. तसंच इकडे अवनी आता माजोरड्या विवानचा माज उतरवत्या, तेही कराऱ्या आणि त्याच्याच कुचकट शब्दात. पण तो अपमान विवानला सहन होत नाही आणि अवनीकडून बदला घ्यायचा म्हणून मुद्दाम तो आता चंद्रकांतसमोर अवनी पसंत असल्याचं सांगून लग्नाला होकार देतो. म्हणजे अवनी लग्न मोडण्यात सपशेल फेल ठरली. पण आता या दोन्ही घटना नक्की घडतायत तरी कशा? राजाच्या आयुष्यात अवनीची एंट्री कशी होते ते बघणार आहोतच. त्यासाठी आजचा भाग ही व्हिडिओ प्रेक्षकांनो शेवटपर्यंत जरूर बघा. विवान त्याच्या आईबाबासोबत अवनीच्या घरी पोहोचतो सुद्धा. सर्व देशमाने कुटुंबीय बाहेर येऊन त्यांचं स्वागत करतात. सर्वजण जेव्हा आत जाऊन बसतात तेव्हा विवानचे बाबा चंद्रकांतला त्याच्याबद्दल माहिती देतात की आमचा विवान टोरंटोला असतो, फायनान्समध्ये आहे. त्याची आई त्याचं भरभरून कौतुक करते की हो, त्याने ना तिथे स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचा बंगला उभा केला आहे आणि सगळ्या सुखसोयी आहेत बरं का. त्याचे बाबा सांगतात की आम्ही फक्त संस्कार दिले, मात्र त्याने त्याचं नाव त्याच्या हिमतीवर कमावलं आहे. आता विवानबद्दल इतकं भरभरून ऐकून चंद्रकांतला तर तो एका फटक्यात पसंत असतो अवनीसाठी. विवानने जो बुके आणलेला असतो तो चंद्रकांतला देण्यासाठी उठतो. आता चंद्रकांत त्याला म्हणतो की खरं तर याची काही गरजच नव्हती. पण विवानला भलताच राग येतो, कारण त्याला येण्यापूर्वीचा प्रसंग आठवतो की त्याला तो बुके आवडला होता आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला तो खरेदी करायचाच होता. आता समोरच्याने तो बुके घेतलाय म्हटल्यानंतर याने त्याची वाढीव किंमत दिली. 1 नाही 2 नाही तर चक्क 5,000 रुपये. आणि मग काय, तो विक्रेता पैशाला बळी पडतो आणि विवानला तो बुके देऊनच टाकतो. पण समोर जरी हसरं रूप दाखवत असला तरी विवानमध्ये एक वेगळंच विचित्र रूप लपलेलं असतं. कारण जी गोष्ट त्याला आवडते ती गोष्ट तो कोणत्याही किमतीत हासिल करतोच, हे त्याचं खरं रूप असतं. शेवटी आता विवानच्या आग्रहाखातर चंद्रकांत तो बुके स्वीकारतो सुद्धा. इकडे दांगट कुटुंबीय मुलीच्या पूर्ण कुटुंबाची भेट घेतात. तिचे आई वडील, आजी, आत्या, मावशी सगळ्यांची भेट होते. जेव्हा ते मुलीचे वडील विचारतात, आजी विचारते की आई नाही आली, तेव्हा अण्णा सांगतात की नाही आहे, म्हणजे आईच नाही आहे हे सांगून टाकतात. मुलीचे बाबा विचारतात की यशोधनराव तुम्हा सगळ्यात मोठे आहेत का? त्यावर राजा सांगतो की हो, दांगट घराण्याचा कुलदीपक आहे हा. मुलीची आजी राजाला विचारते की नाही म्हणजे सोबत कोणी बाई माणूस आलं नाही आहे का? मुलाला आत्या असं कळलं होतं. अचानकच अन्नामध्ये पचकतात की जीभ झडली तिची. राजा पटकन सगळं सावरून घेतो की जीभ जळली तिची असं म्हणायचं आहे. म्हणजे सकाळी सकाळी काहीतरी गरम खाल्लं तेव्हा जीभ जळली तिची. आणि सोबत बाई माणूस आलं नाही याच्यासाठी काय नाही, म्हणजे मुलगा आलाय ते महत्त्वाचं ना. एकदा का मुलीने मुलाला आणि मुलाने मुलीला पसंत केलं ना की लग्नाच्या वेळेला बघा इतके नातेवाईक आणतो ना तुमच्यासमोर की तुम्ही मोजून मोजून थकला पाहिजे. जेव्हा मुलीचे वडील यशोधनबद्दल चौकशी करतात त्यावर राजा त्यांना सगळी खोटी माहिती देतो. आता यशोधन जे काही खरं आहे ते सांगायला निघालेला असतो, पण मध्येच राजा त्यांना खोटं सांगतो की अहो, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये खूप मोठा गुत्तेदार आहे हा. नाही म्हणजे 100 कामं एका वेळेला चालू असतात, एवढा मोठा माणूस आहे. पण जरा बी गर्व नाही आमच्या यशोदाला. आता बाकीचे सगळे चिडीत चूप. बोलणार तरी काय ना. आता फेकाफेकी तर किती करावे एखाद्याने.
राजा त्यांना थापा मारतो की तुमच्या गावचं कॉन्ट्रॅक्ट रोडचं आमच्या यशोदाकडेच आहे. आता यशोधरला इतका ठसका लागतो ना जोराचा, कारण तो खोटावर खोटंच बोलत चाललेला असतो. त्यावर राजा म्हणतो की कळलं कळलं, सॉरी सॉरी सॉरी, आणि तो पटकन पुन्हा गोष्टी सावरून घेतो. आता मुलीकडच्यांना तो सांगतो की काय आहे ते टेंडरबद्दल असं सांगायचं नसतं ना, कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात त्या. दादा सॉरी, म्हणजे तुम्ही बी काय ऐकलं नाही आणि मी पण काही सांगितलं नाही. मुलीकडचे जेव्हा राजाबद्दल विचारतात ना की तुम्ही तुम्ही कोण आणि काय करता, आता राजा स्वतःबद्दल काही बोलणार त्याआधी पाण्यात सगळं काही खरंच सांगून टाकतो. ड्रायव्हर आहे तो, म्हणजे आमचा 2 नंबरचा भाऊ ड्रायव्हर आहे, मी मेकॅनिक आहे, आणि हा आमचा धाकटा भाऊ हा कॉलेजला जातो, आणि आमचा हा यशोदा. इतक्यात राजा त्याला थांबवतो की धनपाल, अरे थांब बाबा, नाही म्हणजे सगळं काय आताच सांगणार आहे का? आपण कशासाठी आलो आहे इथे? लग्न जुळवण्यासाठी ना? हळूहळू सांगू सगळं. आणि तो मुद्दाम मुलीबद्दल चौकशी करतो. मुलगी कुठे आहे? नाही म्हणजे मुलगी आली नाही आहे ना अजून. इकडे स्वाती अवनीला बाहेर घेऊन येते. तेव्हा तिची आई पाहुण्यांना अवनी आल्याचं सांगते. विवानची नजर अवनीवरती असते आणि अवनी जेव्हा खाली येते तिची नजर विवानकडे जाते. विवानचं लक्ष समोर असतं. आता अवनी स्वातीला विचारते की हा पावसर कोण आणलाय सोबत? स्वाती तिला सांगते की अगं पावसर काय, मुलगाच आहे तो तुला बघायला आलेला. तेव्हा अवनीला तर आणखीनच टेन्शन येतं. आता ती माघारी पळणार रूममध्ये. स्वाती तिला ओरडते की अवनी काय करतेस? अगं बाबा आहेत ना समोर. गुपचूप ती अवनीला पुढे आणते. चंद्रकांत पाहुण्यांसमोर आपल्या मुलीची ओळख करून देतो की ही माझी मुलगी अवनी. अवनीला तो विवानच्या आईवडिलांच्या पाया पडायला सांगतो. अवनी त्या दोघांचेही आशीर्वाद घेते. त्यानंतर जेव्हा ती चंद्रकांतसोबत त्यांच्याच समोर बसते ना, तेव्हा चंद्रकांत पाहुण्यांना सांगतो की खरं तर कुंडली वगैरे बघण्यावरती माझा विश्वास नाही आहे, पण आमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये असं लिहिलं आहे की ही ज्या घरी जाईल त्या घराचं सोनच करेल. त्यावरती विमान अचानकच म्हणतो की माझा पण नाही आहे त्या गोष्टींवरती विश्वास. आता तो दिमागात बसतो आणि नंतर सगळ्यांना हसवतो. नाही म्हणजे आता यांना पाहिलं आहे म्हटल्यानंतर विश्वास ठेवावाच लागेल. त्यावर सर्वजण हसायला लागतात. चंद्रकांत विवानचं कौतुक करतो की बाकी काहीही म्हणा, विवान तू तब्येत मात्र छान कमवली असा, नाही म्हणजे जिमला वगैरे जातो की काय? त्यावर त्याची आई सांगते की ओ गॉड, 2-2 तास तो जिममध्ये असतो, म्हणजे जिम त्याची पहिली बायकोच आहे असं म्हणा. पण अवनी मनातच त्याला इतक्या शिव्या घालते, माकडतोंड्या, 1 नंबरचा बाउन्सर वाटतो हा, आलायच कशाला हा मला बघायला, मला नाही करायचं याच्याशी लग्न. इतक्यात चंद्रकांत विचारतो की अवनी, अगं मनातल्या मनात काय बोलतेस, बोल ना त्याच्याशी. अवनी आता संभ्रमात पडते. बोलायचं तर काय, सुरुवात कुठून करायची? पटकन अवनीची आई चंद्रकांतला सांगते की अहो आता सगळ्यांच्या समोर कशी बोलेल ती. त्यावर चंद्रकांत सगळ्यांसमोर थट्टा करतो की बाकी आमचा बंगला इतका मस्त आहे ना, आणि बाहेरच्या बाजूला ना तिकडे खूप छान अशी गॅलरी आहे, तिथे जर का 2 माणसं जाऊन गप्पा मारायला लागले ना की तासन तास त्यांच्या गप्पा रंगतात. काही वेळेचं भानच उरत नाही. अवनीच्या आईला तो विचारतो की आपलेही रंगतात ना? अवनी, अगं जा, विवानला बंगला दाखव, जाऊन गप्पा मारा. अवनीला अजिबात इच्छा नसते, फक्त बाबांच्या आग्रहाखातर ती उठते. विवानला ती घेऊन जाते. जाण्यापूर्वी ती स्वातीला खुणवते की अजिबात तिला आवडलेला नाही आहे तो. इकडे प्रज्ञा म्हणजेच मुलगी आता सर्वांच्या तांगट कुटुंबियांच्या समोर येते. ती त्यांच्यासाठी खाऊ घेऊन आलेली असते. आता मुद्दामच राजा यशाला चिडवायला लागतो त्या मुलीवरून. आता त्या मुलीची आजी ओळख करून देते की ही आमची प्रज्ञा, सुगरण आहे हा पोरगी. आता यशोदा मुलीला पाहता क्षणी इतका लाजरा बुजरा होतो, पण जेव्हा त्या मुलीची आई ते खाण्यासाठी आग्रह धरते ना, यशोदा पहिला घास खातो आणि त्याला काहीतरी वेगळंच जाणवतं. त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदललेले असतात. त्या मुलीला थोडंसं दडपण येतं. आता राजा त्या पदार्थाचं कौतुक करतो, खरंच खूप छान बनवलेत. ती प्रज्ञा जी आहे ती घाबरत विचारते की काय झालं, आवडला नाही आहे का तुम्हाला? यशोदा अचानकच विचारतो, तुमचं स्वयंपाकघर कुठे? नाही म्हणजे तुम्हीच नक्की बनवलं आहे ना, मला स्वयंपाकघर दाखवताल?
आता सर्वच जण अवाक होऊन त्याच्याकडे पाहतच असतात. इकडे अवनी विवानला गॅलरीत तर घेऊन जाते. विवान आपलं ब्रेझर उतरतो आणि त्यानंतर हाताच्या वगैरे मानेच्या काही मुवमेंट करायला लागतो. अवनीला त्याच्यावरती इतकं फिदी हसू येतं ना, हा नेमका मुलगी बघायला आला आहे की ब्रेसलिंग करायला. ती गालातच हसते. विवान तिला विचारतो की तू काही म्हणाली आहेस का? ती खांदे उडवत सांगते की नाही. इकडे यशादाने तर आता डोक्याला तापच करून ठेवलेला असतो, तेही राजाच्या. कारण तो अचानकच मुलीच्या घरच्या स्वयंपाक घरातच शिरतो आणि मुलीला चक्क स्वयंपाक करायला शिकवत असतो. आता वडे जे तळलेले असतात तो मुलीला शिकवतो प्रज्ञाला की पीठ इतकं पातळ करायचं नसतं, बेसन आहे. तेव्हा प्रज्ञा पटकन बेसन देते. आता यशादा थोडं बेसन त्या पिठामध्ये मिसळतो. बाकीचे सर्वच जण आश्चर्याने पाहतच असतात त्याला. कारण यशा चक्क प्रज्ञाला स्वयंपाक शिकवत असतो. आणि हा जो बटाटा आहे ना, हा उकडल्यानंतर थोडा थंड होऊ द्यायचा आणि मग कुस्करायचा. याच्यामध्ये ना थोडंसं तांदळाचं पीठही टाकायचं, म्हणजे कसं वडा कुरकुरीत होतो. आता प्रज्ञाला तो विचारतो की तांदळाचं पीठ. प्रज्ञा आईकडे पाहते. तिची आई सांगते तिला पीठ कुठे येते. पटकन ती तांदळाचं पीठ यशाला देते. यशा आता त्या सगळ्यांमध्ये ते बेसन पिठात ते पीठ मिसळतो. आता राजा इतका वैतागलेला असतो. तो यशोदाला समजावतो बरं का, की इथे मुलगी बघायला आलो आहे आपण, हा किचनमध्ये काय करतो आहे. यशोदा, अरे तू फक्त गायडन्स कर ना, नाही म्हणजे त्या करतील. आता प्रज्ञा उत्साहाने सांगते बरं का, की द्या मी करते. पण यशोदा उलट तिलाच सांगतो की 1 मिनिट, नाही म्हणजे मी शिकवतो ना. आता त्या मुलीच्या घरचे, प्रज्ञाच्या घरचे इतके अचंबित झालेले असतात ना या यशाला पाहून. म्हणजे हा मुलगा आहे आणि याला स्वयंपाकातल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा कशा काय ठाऊक असतील, हा प्रश्न तर त्यांना पडणं साहजिकच आहे. आता पुन्हा राजा त्याला टोकतो की यशोदा, अरे मी काय म्हणतोय, करतील ना त्या. यशा त्याच्यावरती वचकतो की गप्प बस, स्वयंपाक करताना फोकस लागतो. यशा प्रज्ञाला आता वडे बनवायला शिकवत असतो. इकडे राजाला इतकं टेन्शन येतं. पाण्या आणि धन्या दोघेही डोकावून बघत असतात. राजा त्यांना दोघांनाही खुणवतो की आता हे यशोदाला कसं थांबवायचं. तिकडे विवान अवनीची चौकशी करतो. तो तिला विचारतो की तुझं शिक्षण झालं आहे, म्हणजे काय शिकली आहेस तू. त्यावर अवनी सांगते की आर्किटेक्ट आहे मी, गोल्ड मेडल पण मिळवले. त्यावर विवान गालातच असतो. अवनीला राग येतो. का गोल्ड मेडल मिळवले म्हटल्यानंतर तुम्हाला हसायला का आलं. त्यावर विवान तिचा अपमान करतो खरं तर, की इकडच्या गोल्ड मेडलला ना काडीची ही किंमत नाही आहे. तिकडे कॅनडात माझ्याकडे तिथलं गोल्ड मेडल आहे. अवनीला त्याचा वरच्यावर इतका राग येत असतो. त्यानंतर विवान तिला प्रश्न विचारतो की मला सांग, तुझे काही फ्युचर प्लॅन वगैरे आहेत की नाहीत. त्यावर अवनी खरं तर खोटं बोलायला जाते आणि फसते. मुद्दामच ती त्याला खोटं सांगते की नाही, माझं फ्युचर प्लॅन वगैरे काहीही नाही आहे. उलट मला घरी बसायला ना खूप आवडतं. मला बाहेरचे कामं करायला अजिबात आवडत नाहीत. आणि विवान तिच्यावरती इम्प्रेस होतो. तो तिला सांगतो की ग्रेट, मला अशीच मुलगी हवी होती, माझं घर सांभाळणारी. अवनीने खरंच खोटं बोलून पायावरच कुऱ्हाड मारून घेतलेली असते. इकडे यशोदाने आता वडे तळलेले असतात आणि पहिला वडा तो प्रज्ञाला खायला देतो. प्रज्ञा त्याच्यावरती इतकी इम्प्रेस होते. ती म्हणते की खरंच खूप छान बनवलेत. त्यावर यशोदा सगळं काही खरं सांगून टाकतो. बनवणारच ना, नाही म्हणजे इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे. आई नाही आहे ना घरी आमच्या, त्यामुळे या सगळ्यांचे डबे यांच्यासाठी जेवण मीच बनवतो. त्यानंतर तो प्रज्ञाच्या घरच्यांनासुद्धा ते वडे खायला देतो. खरं तर पहिल्याच फटक्यात यशोदा हा प्रज्ञाला आवडलेला असतो, पावलेला असतो त्याचा स्वभाव तिला. आता जेव्हा तो तिच्या आजीला आईला विचारतो की वडे जमलेत का, राजा मनातच विचार करतो की वडे जमलेत, पण मुलगी बघण्याचा प्लॅन मात्र फसलाय. इकडे विवान अवनीला श्रावणी म्हणतो. तो विचारतो की श्रावणी, तुला स्वयंपाक येत असेल ना. अवनी म्हणते की काय श्रावणी, अवनी नाव आहे माझं. विवान म्हणतो की तेच ते. तो विचारतो की तुला स्वयंपाक वगैरे बनवायला येतच असेल ना, म्हणजे इंडियन खाणं मला खूप आवडतं आणि मुलीला स्वयंपाक यावा इतकी बेसिक नीड आहे माझी. त्यावर अवनी मुद्दाम थापा मारते. म्हणजे तिला काहीही करून हे लग्न मोडायचं आहे, म्हणजे जुळूच द्यायचं नाही आहे.
त्यासाठी ती मुद्दामच त्याच्याशी खोटं बोलते की सॉरी हा, नाही म्हणजे तुमची बेसिक नीड पूर्ण नाही होऊ शकत. मला स्वयंपाक काय, साधा चहासुद्धा बनवायला येत नाही. विमान आता संभ्रमात पडतो. तो संशयाने विचारतो की खरंच? त्यावर अवनी म्हणते की खोटं कशाला सांगू मी, नाही म्हणजे मुली बघायला आल्यात म्हटल्यानंतर मुलीबद्दल माहिती तरी असायला हवी ना आधीच. विमान आता म्हणतो की खरंच इंडियामध्ये खूपच गरम होतो आणि त्यातनं ते ट्रॅफिक, तो गजगज ते सगळं. अवनी मुद्दाम विचारते की अच्छा, म्हणजे कॅनडामध्ये गरम होत नाही का? आता विमान मोठा फुशारक्या मारायला जातो की नाही म्हणजे तिथे ए सी असतात ना. त्यावर अवनी मुद्दामच त्याची थट्टा करते की अच्छा, म्हणजे बाल्कनीत पण ए सी असतात का, रस्त्यावरती सुद्धा? तेव्हा विमान विचारतो की काय गं, भारताबद्दल जरा काही बोललं तर तुला राग येतो काय? त्यावर अवनी अभिमानाने सांगते की येणारच ना, कारण मी भारताची नागरिक आहे, तुमच्यासारखी कॅनडाची नाही आहे. त्यावर त्याला राग येतो त्याचा अपमान झाल्याबद्दल. तो अचानकच म्हणतो की हे बघ हे मोहिनी, परत हा नाव चुकतो. अवनी त्याला विचारते की माय गॉड, नाही म्हणजे तुम्ही उच्च शिक्षित आहात, गोल्ड मेडलसुद्धा मिळवले, मग तुम्हाला माझं नाव लक्षात राहत नाही? सांगा बरं माझं काय नाव आहे ते. तेव्हा अवनी रागातच सांगते की अवनी नाव आहे माझं. मला माहिती नव्हतं की कॅनडामधलं गोल्ड मेडल इतकं बेसिक असेल. आता त्याचा माज असा काही अवनीनं उतरवलेला असतो ना, तो गुपचूप स्वतःचं ब्लेझर घालतो आणि अवनीवरती नजर टाकत सांगतो की नाईस, छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि तसाच तोऱ्यात पुढे निघून जातो. पण अवनीला खरं तर स्वतःची चिड येते आता. मी पण ना, आता हा खाली जाऊन बाबांना काही बोलेल का? इकडे दांगट कुटुंबियांनी आता खरं तर प्रज्ञाचं मन जिंकलेलं असतं. आता मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये खरं तर मुलगा पाहण्याचा कार्यक्रम झाला असा विचार करत तिथे हशा पिकते. सर्वजण हसत असतात. आता निघण्याची वेळ येते तेव्हा राजा खरं तर अण्णांना इशारा करतो. अण्णा म्हणतात की आम्हाला मुलगी पसंत आहे. तेव्हा प्रज्ञा इतकी लाजते, पण खरं तर मुलीचे बाबा अण्णांना सांगतात की मुलीचा विचार घेऊन कळवतो. आता कळवतो म्हटल्यानंतर राजाला पुन्हा तीच भीती. आत्याने येण्यापूर्वी खोडा घातलाच होता. पुन्हा श्रापाची आठवण करून दिली होती. दांगट घराण्यात सून येणार नाही, कुठलीच बाई माणूस येणार नाही, या श्रापाची आठवण करून दिलेली असते. अण्णा म्हणतात की चला आता कळवतो म्हणतायत ते. त्यावर आता सर्वजण जातात. पण अचानक यशोदा जाणार, प्रज्ञा त्याला आडवी जाते. म्हणजे तो ज्या बाजूने वळेल प्रज्ञा नेमकी त्याच बाजूने वळते. यावर राजाला एक गोष्ट कळते की प्रज्ञाला यशोदा पसंत आहे आणि तो मनातच खूप खुश असतो. त्यानंतर यशोदा हात जोडून तिथे सगळ्यांचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी राजासुद्धा प्रज्ञाकडे पाहून हसतो आणि निघून जातो. इकडे विवान अवनीसोबत आता बाहेर आलेला असतो. तेव्हा चंद्रकांत विचारतो की काय झालं का बोलणं? अचानकच विवान बदलत्या स्वरात बोलतो की मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे तुम्ही तिला कसलंच एक्सपोजर दिलेलं नाही आहे. बाहेर कसं वावरायचं, बाहेरच्या लोकांशी डील कसं करायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं, काहीच नाही. साधी बेसिक माहितीही नाही आहे तुमच्या मुलीला. पण अचानकच त्याचा बोलण्याचा टोन बदलतो. तो सांगतो की पण तिला मला एक्सपोजर द्यायला आवडेल. आता सगळ्यांचा जीव अगदी कंठाशी आलेला असतो. पसंत आहे मला अवनी, मी तयार आहे लग्नाला. विवाने असं सांगता क्षणी सर्वांचा जीव भांड्यात पडतो आणि सगळ्यात मोठा धक्का अवनीला बसतो. कारण ती हे लग्न मोडण्यात अयशस्वी होते. खरं तर विवानला अवनीला धडा शिकवायचा असतो. मनातच तो विचार करतो, माझा अपमान करणं तुला खूप महागात पडणार आहे. लग्नानंतर कळेलच तुला की मला ॲटिट्यूड दाखवणं नक्की काय असतं ते. म्हणजे याच्या डोक्यामध्ये फक्त बदला घ्यायचं एवढंच शिजते. पण त्या बिचाऱ्याच्या अवनीच्या आयुष्याचं काय? तिला इतका मोठा जबर धक्का बसलेला असतो ना. मुद्दामच अवनीला विचारतो की काय बरोबर घेतलं ना मी नाव? चंद्रकांत सर्वात आधी तर विवानला पेढा भरवून तोंड गोड करतो. नंतर त्याच्या आईवडिलांना पेढा भरवतो. आता तिथे आनंदाचं वातावरण असतं. पण विवान इतक्या जळजळीत नजरेने अवनीकडे पाहत असतो की अवनी अजूनही शॉकमध्येच असते.
प्रेक्षकांनो, भाग जरी इथे संपला असला तरीही पुढील भागात बघा, महेश अवनीची समजूत घालत असतो की अगं पण तुझ्या भल्यासाठीच जुळवतोय ना आम्ही हे लग्न. त्यावर अवनी चिडून म्हणते की जर माझ्याच भल्याचा विचार करताय त्यामध्ये माझाही विचार करा ना. पण चंद्रकांत तिचं काहीही ऐकून न घेता डायरेक्ट तिला निर्णय ऐकवतो की बस, हे लग्न आता ठरलंय. यशाला आता लग्नामुळे टेन्शन आलेलं असतं. तेव्हा राजा त्याची समजूत घालतो की यशादा, तू ना अजिबात काळजी करू नकोस. देवाने तुझ्यासाठी जी राखून ठेवली असेल ना ती तुला मिळेल आणि माझ्यासाठीची मला. प्रेक्षकांनो, नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे सर्वात आधी एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून जरूर कळवत चला.